काल आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मधल्या पहिल्या एक्सरसाइजचे क्वेश्चन नंबर 2 मधले 9 क्वेश्चन कंप्लीट केल्या. 10वा क्वेश्चन लिहून घेऊ. 10th वन, cos square in angle log of x square plus 7. cos square log x square plus 7. Let y equal to cos square log of x square plus 7. लक्षात असू द्या, इथं स्क्वेअर आहे, इथं पॉवर आहे, म्हणजे हे पूर्ण टर्मला होल पॉवर असते. ते लिहून घेऊ आपण. y इक्वल टू cos इन अँगल log of x square plus 7 होल पॉवर 2. आता आपण याचा डिफरन्शिएशन घेऊ. डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू x dy by dx is equal to d by dx cos in angle log of x square plus 7. लक्षात असू द्या, डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट कधी होते, जेव्हा होल पॉवर 1 असेल. तर होल पॉवर जर 1 सोडून काहीतरी असेल तर तुमच्याकडे दोन फॉर्म्युलेज आहेत. आणि हे कशा प्रकारचं टर्म आहे, व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट. असे टर्म्स आपल्याकडे आहेत. व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट म्हणजे x टू द पॉवर n आहे किंवा f ऑफ x टू द पॉवर n. या दोन्ही पैकी एक टाइप हे आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह येईल nx टू द पॉवर n मायनस 1. तेच f ऑफ x टू द पॉवर n जर असेल ते होईल n f ऑफ x टू द पॉवर n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. क्लिअरली लक्षात येईल, हे f ऑफ x टू द पॉवर n आहे, याचा डेरिव्हेटिव्ह येईल n f ऑफ x f of x टू द पॉवर n मायनस 1. 2 मायनस 1 काय येईल, 1. पॉवर मध्ये 1 असेल तर लिहायची गरजच नाही. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. फंक्शन काय आहे, cos इन अँगल log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. cos इन अँगल log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. आता ह्या मधल्या फंक्शनचा पॉवर 1 आहे. आता या टर्मला डेरिव्हेटिव्ह ऑफ cos कॉसच्या अँगल मध्ये फक्त x आहे का, x सोडून काहीतरी मोठं टर्म दिसायले, अजून हे होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ cos f ऑफ x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, cos x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साइन x. तेच cos x च्या ऐवजी असं cos f ऑफ x असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साइन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. cos f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. हे होईल 2 cos log x स्क्वेअर प्लस 7 इंटू cos f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन f ऑफ x cos f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. हे बघा, cos f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x मायनस साइन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x, that is log x square plus 7.
डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. आता हे दोन टर्म जशाच तसं लिहू. हे पूर्ण टर्म निगेटिव्ह होते. मायनस 2 इंटू, मी साईनचा टर्म आधी लिहून घेतो, 2 साईन लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू कॉस इन अँगल लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग. लॉग मध्ये सुद्धा फक्त एक्स आहे का? आता एक्स सोडून काहीतरी टर्म दिसायला, याला आपल्याला एफ ऑफ एक्स म्हणावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x येते. ते जर लॉग एक्स सोडून असं काहीतरी एफ ऑफ एक्स असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हे आहे लॉग एफ ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आता इथे एक फॉर्म्युला आपण यूज करू शकता. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. आपल्याकडे ट्रिग्नोमेट्री मधला डबल अँगल फॉर्म्युला आहे. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. ते कशाचा फॉर्म्युला आहे? साइन 2 थीटाचा. साइन 2 थीटा असेल तर त्या जागी आपण 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा असं लिहू शकतो. आणि इथं व्हॅल्यू अशी अवेलेबल आहे, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा अवेलेबल आहे. त्या जागी आपण साइन 2 थीटा लिहू शकता. हे होईल मायनस dy/dx इज इक्वल टू मायनस 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. या जागी येईल साइन 2 थीटा, साइन 2 थीटा that is 2 into log x square plus 7 साइन 2 थीटा. या व्हॅल्यूचा डबल लिहून घेतलो मी. होल डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 होल पॉवर 1 आहे. मध्ये टर्म्स ऍडिशन मध्ये आहेत. जेव्हा ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये टर्म्स राहतात डेरिव्हेटिव्ह प्रत्येका टर्मला सेपरेटली अप्लाय होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 हे होईल dy/dx is equal to minus sin in angle 2 log x square plus 7 whole divided by x square plus 7 into डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. आता तुम्हाला पाठच झाला असेल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स टू द पॉवर n या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंगली आणता त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 2x प्लस 7 बिंग सेपरेट कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. आणि लक्षात असू द्या हे जे इथं 2x राहिले हे काय या मधल्या अँगलला मल्टिप्लाय होते का? नाही, या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय होते. त्यामुळे मी काय करतो हे सुरुवातीला लिहून घेतो जेणेकरून तुम्हाला काही कन्फ्युजन राहणार नाही. फायनली dy/dx येईल minus of 2x into sin in angle 2 log x square plus 7 whole divided by x square plus 7. चला लिहून घ्या. आणि प्रॉब्लेम लिहिते वेळेस साईडला जे मी फॉर्म्युलेज लिहायलो ते पण कंटिन्युअसली लिहित चला. लिहून लिहून तुम्हाला मुकाट होऊन जातात. आणि प्रत्येक स्टेप प्रत्येका फॉर्म्युलेवर डिपेंड आहे. आणि मी प्रत्येक वेळेस एक्सची गरज जरी नसेल तर फंक्शन ॲज वेल एज सिंपल फंक्शनचे फॉर्म्युलेज लिहायलो जेणेकरून सिंपल फंक्शन काय आहे आणि कंपोजिट फंक्शन काय आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळलं पाहिजे.
11th one, tan in angle cos in angle sin x. tan in angle cos in angle sin x. tan च्या अँगल मध्ये cos आहे, cos च्या अँगल मध्ये sin x आहे. Eleventh one, let y equal to tan in angle cos in angle sin x. tan in angle cos in angle sin x. Differentiate